राज्यामध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत। महायुतीला जनतेने स्पष्ट जे बहुमत आहे ते दिलेले आहे। त्यामध्ये ईव्हीएम असेल आणि इतर काही मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। आज सकाळीच रोहित पवार यांनी आरोप केलेले होते की धुळे ग्रामीणमधील कुणाल पाटील जे आमदार आहेत त्यांच्या गावामध्ये त्यांना एकही मतदान पडलेलं नाही आणि धुळे असतील राज्यामध्ये काही ठिकाणी गुजरातवरून ईव्हीएम मशीन आलेले आहेत असे गंभीर आरोप केलेले होते। त्या संदर्भातच माझ्यासोबत बोलण्यासाठी धुळे ग्रामीणचे नवनियुक्त आमदार राघवेंद्र भदाने आहेत। सर, तुमच्या मतदारसंघासंदर्भात त्यांनी आरोप केलेले आहेत रोहित पवारांनी की कुणाल पाटील ज्या गावातून म्हणजे येतात धुळे ग्रामीणचे आमदार माजी आमदार त्यांच्याच गावामध्ये त्यांना मतदान नाही असे आरोप केलेले आहेत। काय सांगाल? नमस्कार, मी राम भदाने। अशी कुठलीच परिस्थिती नाही। पहिला मुद्दा, सन्मान्य आमदार रोहित पवार यांना धुळे ग्रामीणबद्दल काय माहिती मला तर काही माहीत नाही, पण मला माझ्या मतदारसंघामध्ये 1,70,000 मतदान मिळाले आणि मोठ्या मताधिक्याने लोकांनी मला 66,320 मतांनी मला लीडने मला तिथं निवडून दिलेलं आहे। आणि रोहित दादांना माहीत नाही की माझे आमदार कुणाल पाटील यांचं धुळे जिल्ह्यामध्ये गावसुद्धा नाही। ते मूळ जळगाव जिल्ह्याचे रहिवासी आहेत। त्यांचे आजोबा मिल कामगार म्हणून धुळ्याला रहिवास म्हणून आलेले होते आणि तिथून 3 पिढ्या ते इथं आमदार खासदार मंत्री तिथं राहिले। आणि ते जो आरोप करतायत त्याची यादी आमच्याकडं आहे। त्या यादी मी तुम्हाला देतो। ते जे सांगतात त्यांच्या गावामध्ये कोणतं गाव आहे ते कॅमेरामध्ये दाखवा थोडं। सांगतायत ते जे व्हॉट्सअपला सांगतायत ते अवधान आहे। अवधानला पण मतदान काँग्रेसला पडलेलं आहे आणि गरताळला पण काँग्रेसला मतदान तिथं पडलेलं आहे। गाव कोणतं आहे कुणाल पाटीलचं? आणि गरताळ गाव आहे। एक कॅमेरा पर्सनला मी विनंती करतो, हे गरताड गाव हे कुणाल पाटीलचं गाव आहे? हो, तिथं ते मतदान करतात ते गाव। त्यांचं मूळ गाव तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, ते जिथं मतदान करतात ते गरताड गाव आहे। म्हणून मी तिथे बघा, कुणाल पाटलांना तिथं एका बूथला 377 आणि एका बूथला 370 तिथं मतदान झालेलं आहे। आणि मला तालुक्यातल्या मायबाप जनतेने, महायुतीच्या सरकारने मला तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिक्याने मला लोकांनी निवडून दिलं। लोकांनी तो विश्वास जो मला पक्षाने दाखवला होता तो विश्वास लोकांनी खरा ठरवला आहे आणि म्हणून हा माझ्या तालुक्यातल्या जनतेचा अपमान आहे। आणि म्हणून मी त्यांना सांगतो, एवढा जबाबदार प्रतिनिधी ज्यांना राजकीय वारसा आहे 3 पिढ्यांचा, त्यांनी धुळे ग्रामीणबद्दल असं वक्तव्य करावं मला तर नवल वाटतं या बाबतीमध्ये। रोहित पवार वेळोवेळी वेगवेगळे आरोप आणि असतील ते वक्तव्य करतात, ते राज्यभर त्याची दखल घेतल्या जाते माध्यमांमध्ये सुद्धा। नेमका हा मुद्दा आला कुठून की कुणाल पाटील यांना त्यांच्या गावामध्ये मतदान नाही? कारण काय राज्यभर ही बातमी पसरत आहे। मी तुम्हाला लेखी पुरावा दिलेला आहे। असं कुठलंच बूथ नाही की जिथं 0-0 मतदान काँग्रेसला मिळालेलं आहे। आणि म्हणून हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की एका जबाबदार लोकप्रतिनिधींनी ज्यांना राजकीय वारसा आहे 3-3 पिढ्यांचा, त्यांनी माहिती न घेता असं वक्तव्य करणं हे तर फार मोठं बेजबाबदारपणाचं लक्षण आहे। पुढे ते म्हणतायत की गुजरातमधून ईव्हीएम आणण्यात आलेला आहे। आता ते आरोप करतायत की 0-0 मतदान आहे, तर मग ईव्हीएम पण गुजरातमधून आणलेले आहेत। त्या ईव्हीएम बद्दल म्हणजे जे निवडून आलेले आहेत प्रतिनिधी त्यांच्याबद्दल ते शंका उपस्थित करतात। हा रडीचा डाव आहे त्यांचा। आज महायुतीच्या सरकारला एवढ्या मोठ्या मताधिक्य, एवढं मोठं जागा आज महाराष्ट्रामध्ये निवडून येताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत। महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या सरकारचं स्वागत केलेलं आहे, एवढं मोठं मतदान या महायुतीच्या सरकारला दिलेलं आहे। आणि हा रडीचा डाव आहे। जेव्हा आमच्या खासदार तिथं शोभा बच्चव निवडून आल्या तेव्हा त्यांना ईव्हीएम चाललं। मागच्या 2-2 टर्म माझ्या परिवारात तिथं तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलं, माझा पराभव झाला, आम्ही ईव्हीएमला दोष द्यायला गेलो नाही। पण आता त्यांना आमचा विजय झाल्यानंतर ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर मग हे नवलच बाब। खरं तर रोहित पवार जे बोलत आहेत ते चुकीचं आहे आणि त्यांनी जे नवनियुक्त आमदार आहेत हे नवनियुक्त आमदार आहेत त्यांनी पुरावे सुद्धा दिलेले आहेत की अशा प्रकारे कुणाल पाटील यांना त्यांच्या मूळ गावामध्ये कुठेही 0-0 जे मतदान आहे ते पडलेलं नाहीत। कारण रोहित पवार हे खोटं बोलत आहेत आणि जनतेची दिशाभूल करत आहेत असं म्हणणं आहे रामभाऊ भदाने यांचं। कॅमेरा पर्सन कडलक सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।